माझेच खरे हवं आहे, तू त्यांना पळवलं. असं नको नको पोलीस माणिकताई. जशी आली आहे ना तशी आल्या पावली परत जा. तू तुझ्या माहेरी जा, नाही तर कुठेही जा, पण पुन्हा त्या घरात काय या गावातही दिसता कामा नये. सखो, ए हळूबाई, आता तुझ्यासाठी काय मेणा आणू का? सासूबाई नमस्कार करते. हा हो. किती शालीन, गावात भर रस्त्यात सुद्धा तू मला नमस्कार करतेस. शीख जरा हिच्याकडनं काहीतरी घे, थोडीशी अक्कल हिच्याकडनं. तेच मी म्हंटल, जे तुम्हा सर्वांना त्रास देते ती परत कशाला आलीये? ती आले हे तिचे नाही, आमचेच भोग आहेत. भोगायला तर पाहिजेच. जबाबदारी असते, पूर्ण करायला पाहिजे. काय करणार? म्हणजे सासूबाई तुम्ही या टवळीला परत घरात घेणार म्हणूनच आहो चिडले होते. हो, हिला परत घेऊन चाललीये म्हणून दिगू चिडला होता. आमची बोटं दगडाखाली आहेत ना आणून सांगतेय कुणाला. बाबाजींनी सांगितलंय म्हणून हिच्यावर दया दाखवली आणि हिला परत घेऊन चालले. ए आता चल चल, बघत बसू नकोस, चल. कसले भोग, कुठली दगडाखाली बोट, काही असलं ना तरीही घाण परत आली. सखूबाईने आलं, रमाईने वहिनीनं आणलं. आता अशीच उभी राहणार आहेस का तोंड बघत? तुला तुझी जागा ठाऊक आहे ना? मग जा ना परसदारी, निघ. हो जाते, मी माझ्या जागेवर जाते. सखू परत कशी आली रमाई? आणि तू हाताला धरून घेऊन आलीस? तरीच दिगू काही बोलला नाही, सरळ आला आणि आत निघून गेला. अरे त्याची भीष्म प्रतिज्ञा विरघळून गेली की काय? गारुड बिरुड चेटूक बिटूक करते की काही? रमाई हा सगळा काय प्रकार आहे? आणि तू कशी काय ती अवलक्षणी ब्यात परत आणलीस? गप्प बसा, सगळे गप्प बसा. आता कुणी मला सखू बद्दल काही विचारायचं नाही, एक शब्द काढायचा नाही कुणी, समजलं? दिगू, अरे ऐक तरी दिगू. मला ठाव होतं तुम्ही येणार. तुमच्या इथू राहायला म्हणलं होतं की तुम्हाला बोलायचं बळ दे. त्यानं बळ दिला आणि तुम्ही आलात. तुम्ही काय बी बोलला नाहीत? नाही ग. आम्हाला ठाव होतं मनोरमे, आम्हाला दिलेला सबूत तू पाळणार म्हणजे पाळणार. होय बाबाजी, तुमच्या शब्दासाठी मी जीव सुद्धा देईन.
पण बाबाजी, माझ्या मनाला क्लेश होत होते की त्या सखूला मी परत का आणते. एकूण एक माणसाने माझ्यावर तोंडसू घेतलं, मी तिला परत कशाला आणते. हो एवढंच काय, माझ्या होणाऱ्या नव्या सुनेनं सुद्धा विचारलं मी सखूला परत का आणलंय. अगं मग सांगायचं ना तिला, आम्ही सांगितलंय म्हणून. तेच सांगितलं ना बाबाजी, पण मी माझ्या मनाविरुद्ध वागते हे लोकांना कळतो. जे माझ्या मनात आहे ते माझ्या चेहऱ्यावर उमटतं. मी करू तरी काय करू बाबाजी. बहिऱ्या, अरे नुसतं काय बघतोय. मनोरमा बाई थकल्यात, पाणी दे त्यांना. जा जा. जी बाबाजी. म्हणजे त्योच इठुराच पावला, त्यानंच काहीतरी युगत काढली असेल. अहो काय झालं आता, का रडताय? आता आलात ना हो तुम्ही. गंगा मावशी भाऊबाईच्यावर खूप चिडलेत का? अहो दादल्याचा राग आहे तो, एवढा मनावर नाही घ्यायचा. जसा तो चढतो तसा कवा उतरल तुम्हासनी समजायचं बी नाही. खरंच वय, पण फकस्त तुम्ही बोलाय पाहिजे. दिगू दादासनी मी समजे सांगितलं तेव्हा त्यासनी समजत जास्त राग कसला आला माहित आहे का? तुम्ही बोलत नाही. नदीवर तुम्ही बोलता बोलता थबकलात बघा. माझा कसला गैरसमज झालाय ते सांग. दाताच्या कण्या केल्या तरी ती अजिबात बोलणार नाही. अहो असं करू नका. जमल तवा जमल तसं आपल्या मनातल्या गाठी आपल्या माणसांसमोर मोकळ्या कराव्यात. आपल्या माणसासनी बी बरं वाटतं आणि आपलं मन बी मोकळं होतं. उगाच माझे आहो तुझे आहो असं करू नकोस. ते फक्त माझेच खरे आहो आहे. तू त्यांना पळवलीस, कळलं? त्यांच्यावर फक्त माझाच हक्क आहे. सासूबाई नमस्कार करते. हो हवा आता काय झालं? आता तर हसत होतात, मग फूल लगेच कोमजलं का? गंगा मावशी वाटत मला माणिकताई भेटली होती ग. ती माझ्या आऊंना आओ म्हणत होती आणि सासूबाईंना तर वाटत पाया पडून नमस्कार सुद्धा केला ग. गंगा मावशी, आऊंचा जर माझ्यावरचा राग उतरला नाही तर माणिकताईशी लग्न नाही ना ग करणार. त्या कार्टीला वाटतंय की विठुरायामुळे ती सुटली, पण तिला कुठे ठाऊक आहे वाजत गाजत तिला इथेच यायचंय. मनोरमे, तू स्वतःला कशाला बोल लावून घेते ग? हिगरोबाची कृपा आहे तुझ्यावर, या नागोजीचा हात आहे तुझ्या डोईवर. नाही मी मला बोल नाही लावत आहे. मनोरमे, आरपार बघतो यो नागोजी, तुझ्या मनाचा तळ स्वच्छ आहे. त्यात जरा जरी गाळ साचला की नाही तरी दिसतंय आम्हाला. तुझं मन तुला खातंय, नेहमीसारखी दिसत नाहीये तू. एक सांगतो म्हणजे तुझ्या मनाचा काटापार ढील लावून जाईल बघ. या सखूला दागिना आणायला तू 8 दिवसाची मुदत दिली होती. दिलं का तिने आणून? नाही ना. आणि तिला हे बी सांगितलं होतं जर नाही आणून दिलं तर काय होईल, सांगितलं होतं की नाही? एका आठवड्यात मला माझे खरे सोन्याचे दागिने हवेत.
जर मला एका आठवड्यात दागिने मिळाले नाही तर तुला बाबाजींच्या मठात दासी म्हणून पाठवून देईन. होय होय बाबाजी, तुम्ही खरंच माझ्या मनातलं ओळखता. माझ्या मनाला सल लागत होती, पण तुम्ही मला आठवण करून दिलीत आणि सल नाहीशी झाली. बाबाजी, हे सगळं घडते ते माझ्यामुळे नाही, त्या सकूच्या कम नशिबीपणामुळे. होय ना बाबाजी? त्रासात असू दे, सुखात असू दे, दुःखात असू दे, एक मंत्र तुला सांगून ठेवतो. तुझ्या बाबतीत जे बी काय घडतंय की नाही ते जिंगरोबाच्या कृपेमुळे घडतंय, आणि तिच्या बाबतीत जे बी घडतंय ते तिच्या कर्माचे भोग आहेत. समजलं काय? होय बाबाजी, बरोबर आहे तुमचं. पण आता काय, तुझ्या सुनेला इथं पाठव माठात. उद्या नदीवर गेली की थेट इकडं यायचं म्हणाव. होय बाबाजी, उद्याच पाठवते मी सकूला इथे. आई, बाबा, बाहेर या. काय अगं काय झालं? खोटं बोललात तुम्ही दोघं. सगळं जग खोटं बोलतय. काय ती सखू माहेरी गेलेली नाहीये. अगं असं काही नाहीये बाळा. जावई बापू स्वतः घेऊन गेले तिला. काकांनी सांगितलं नाही का आपल्याला? नाही, यावेळेस त्या हडळीला रमा मावशी स्वतः घेऊन आलीये. आता ना मी दार लावते आणि आत फासच घेते. अगं माणिक, हा काही पर्याय आहे का? आणि जगात काही एकच मुलगा आहे का? आई, तू फक्त हेच म्हणतेस. मी काय म्हणते हे तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. नाही, माझ्यापर्यंत पोहोचतंय ना, पण हा काही मार्ग नाही ना बाळा. मला फक्त हाच मार्ग दिसतोय. हे बघ, माझी शपथ आहे तुला, हे असं स्वतःला कोंडून वगैरे घ्यायचं नाही. हा पण हे बघ, मी तुला वचन देतो, त्या दिगूशी तुझं लग्न मी लावून देईन, पण कसलाही वेडेपणा नाही करायचा. पण जर माझ्या मार्गात सखूचा असाच अडथळा राहिला ना, तर मात्र मी तिला संपवीन. आणि जोपर्यंत माझा आऊंशी लग्न होत नाही तोपर्यंत त्यांनाही स्वस्थता लाभू देणार नाही. दादा, सखू वहिनींना. हे बघ विनू, मला इथे येऊन कोणाचंही काहीही सांगायचं नाही, आणि तुझ्या सकू वहिनींच्या बाबतीत तर अजिबात बोलायचं नाही. माझ्या समोर सकूचं नाव देखील घ्यायचं नाही यापुढे. अरे पण का? आणि तू जर असं केलंस तर वहिनींनी कुणाकडे बघायचं रे? तुला एकदा सांगितलं ना, मग पुढे बोलू नकोस. तू इथून जा बरं, मला हा विषयच नकोय. जा. खा ग, थोडं तरी खा. पोटभर जेवून घे. या घरातलं तुझं हे शेवटचं जेवण. का? काय झालं सासूबाई? मला परत माहेरी पाठवणार? नाही ग, तुझ्या त्या भिकारड्या आई बाबाकडे कशाला पाठवेन मी तुला? उद्या नदीवर जाशील ना पाणी आणायला, तेव्हा परत घरी यायचंच नाही. कळशी घेऊन परस्पर बाबाजींच्या मठात जा. मठात? पण का सासूबाई? का म्हणजे काय? आता बाबाजींच्या मठातच त्याची दासी होऊन तुला राहायचंय ना. आणि चुपचाप मठात जायचं. काय हे दिगूला किंवा इतर कुणाला सांगितलंस ना तर मग बघ, नाही तुझ्या उमाई आप्पांना तुरुंगात टाकलं ना
तर मनोरमा नाव नाही सांगणार. मी सांगते ते व्हायलाच हवं. ए नदीला कुठे चालली? चल सरळ मठात. काका काका मला वाचवा ना, मला मठात नाही जायचं, वाचवा ना मला. मोकाच्या नाम चोरा मठात चाल. मला वाचवा ना, कोणी आहे का? विठुराया. आमच्या मध्ये यायचं नाही, पहिला सांगतोय. बाबाजींना कळलं ना तुम्ही आम्हाला अडवलंय तर तुमची धडकत नाही. मागावा. जय जिंगरावा. ए जिंगरोबा, सोडा सोडा मला. आता काही सुटका नाही तुझी. मूर्ती गावलीस तू आमच्या जाळ्यात. ले फडफड 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 करत होतीस ना, पण आता नाही. त्यामुळे सुटका होणार तुझी, कारण आम्ही पंकज छाटून टाकलेत तुझे. कशाला जीवाला त्रास करून घेते? ये इकडं बस माझ्या पायापाशी. शरण ये मला. ये. नाही नाही नाही. विठुराया विठुराया. इसरते इटू राहायला सांगितलं ना तुला. यो नागोजी देव आहे तुझा. नाही नाही. झिंगरोबा आणि नागोजी दोघांना शरण ये. शपथ घे, आजपासून त्या इटूचं नाव बी घेणार नाही म्हणजे नाही. नाही. हा बर. जय झिंगरोबा. कौन है? इटूराया. तुझा इटूराया. आता या तुझ्या इटूरायाला मी आगीत टाकून भस्म करून टाकणार. असं नका करू. माझा विठुराया मला परत द्या ना. करणार करणार. आता तुझ्या इटूची राख होऊन जाऊ दे. जय जिंगरोबा. विठुराया. अहो तर माझ्यावर खूपच रागवलेले, पण तरी मला खात्री की सासूबाई मला मठात पाठवणार आहेत. आऊंना पण आवडणार नाही. पण मी आऊंना हे सांगू कसं? त्यांना सांगणार कोण? मी तर बोलू शकत नाही. आता काय करू मी? आणि जर मी बोलले तर उमय आपण कोठडीत धाडतील. कसं सांगू आऊंना? आऊंची तर पाठ आहे. आता कशी बोलणार मी यांच्याशी? आहो शिक्षक. आहो शिक्षक. अहो बघा तरी. आहो
आता काय करू मी? पंचन लागलं तरी यांची झोप नाहीच उघडली. आता काय करू मी? विठुरा, निरोप तर राहूनच्या पायाशी जाऊन पडलाय. आता चिठ्ठी पणचं नाव भक्ती असं काहीतरी कर. आता तेवढीच एक आशा आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पदस्पर्श क्षमस्व मे. मी माझं पंचन बघितलं असेल का? हो, बघितलीच असेल आणि चिठ्ठी सुद्धा वाचली असेल. हो, आता काहीतरी मार्ग नक्की काढणार. पैंजण इथे कसं? इतका लहान पाय तर सकूचाच आहे, पण सकूचं पैंजण इथे कसं आलं? आहू माझ्यावर रागवलेत, पण त्यांचा पण राग आपणसारखाच आहे. थोड्या वेळासाठीच येतो, मग नंतर त्यांना लगेच माझ्याबद्दल काळजी वाटायला लागते. राग तर वरवरच असतो, पोटात माया आहे माझ्यासाठी. पण यावेळी पण असं होईल का रे विठुरा? मला तर दुष्ट बाबाजींच्या मठात नाही जायचंय.